बेडरूममध्ये जाऊन पैशांचं शूटिंग करण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र आक्षेप घेतला। कुणाच्या बेडरूमपर्यंत धाड टाकणं कितपत योग्य असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं चुकीचं असल्याचं बावनकुळे म्हणाले। मालवणमध्ये सापडलेल्या पैशांची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा बावनकुळेंनी केलेली आहे। असेल तर पोलीस कारवाई करतील, इलेक्शन कमिशन कारवाई करेल, पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले, कुठनं आणले, कुठल्या व्यवहारातून आणले, हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील। आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले, ते पैसे आहे ठीक आहे, पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे, कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे, हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही, पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का, कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का, हे जरा बघावं लागेल। आता नितेश राणे मालवणमध्ये गेले, खरं तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता। घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे, आणि आता एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत। मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं।